रामकृष्ण नामे हि दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे हि दोन्ही साजिरी, हृदय मंदिरे स्मराकारे, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी। ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदय जिव्हाळा श्रीमूर्तीरया, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी। पांडुरंगा कर प्रथम नमन, वरदाय सुरप्रियाय लंबोधराय सकलाय जगद्विताय, नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय, गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुमुनीन्द्रे, समागततिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। प्रथम नमन करु गणनाथा, 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 प्रथम नमन करु साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी। बंद करा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्रीमंत सद्गुरू ज्ञानेश्वर भगवान, साधकाचा मायबाप, योग्यांची माऊली, ज्ञानियांचा राजा, महाराष्ट्राचं भूषण, वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत, चिंतकाचा चिंतामणी, मोक्षमार्गीचा सांगाती, विठोबाचा प्राणसखा, चैतन्याचा जिव्हाळा, कैवल्याचा पुतळा, ज्ञानाचा सागर, अनाथाची माय, असे संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबराया माऊलींचा अभंगाच्या सेवेला आपण निवडलाय। सेवेचं निमित्त, सेवेचं कारण, सेवेची वेळ जमलेल्या सर्व मायबापांच्या या ठिकाणी लक्षात आलेली आहे। अतिशय मंगलमय अशा वातावरणामध्ये
आणि अध्यात्मातील अतिशय महत्त्वाचा आणि अध्यात्माचं अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा घडणारा महिना श्रावण. आणि या श्रावणाचं औचित्य राखून श्री खांडेश्वर अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, गेले अनेक वर्षाची परंपरा लाभलेला नामयज्ञ सोहळा, प्रातस्मरणीय वैकुंठवासी गंगागिरी महाराज, प्रातस्मरणीय वैकुंठवासी नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि सगळ्यांचे अत्यंत आवडते आणि सर्वांना आदरणीय गुरुवर्य, आदरणीय महंत, आदरणीय उद्धव महाराज मंडलिक यांच्या आशीर्वादाने चालू असलेला नामयज्ञ सोहळा, यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला सोहळा आणि या सोहळ्यातील अतिशय महत्त्वाची आजची सेवा, पहिल्या दिवसाचं कीर्तन, समस्त ग्रामस्थ मंडळी, खांडेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाने मला लाभलेलं आजचं निमंत्रण. मग खांडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष, माझे परमार्थ प्रेमी, परमस्नेही, पितृतुल्य आदरणीय लहानुभाऊ गुंजाळ अध्यक्ष यांच्या प्रेमास्तव माझ्या आलेलं निमंत्रण. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट मधुकर दादा गुंजाळ असेल, दशरथदादा बोलोटे असेल, विठ्ठलबाबा पुरी गोसावी असेल, भागवतदादा आरगडे असतील, अशोकराव गुंजाळ असेल आणि माझ्यावर अतिशय मित्रवत आणि बंधुवत प्रेम करणारं या तालुक्याचं नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व, सर्व मित्रांचे मित्र आणि युवकांचे आधारस्थान आदरणीय आमचे रमेश भाऊ गुंजाळ, संचालक संगमनेर तालुका दूध संघ आणि खांडेश्वर मंडळ सर्व कार्यकर्ते यांच्या प्रेमास्तव मला लाभलेलं आजचं हे कीर्तनाचं बऱ्याच दिवसाचं निमंत्रण नाही का, बऱ्याच वर्षांनी येण्याचा योग आला. पूर्वीचा सप्ताह मंदिरात आल्यानंतर मला आठवला, भाऊंनी मला सप्ताहाला बोलवायचं आणि उगाच थोडी माणसं असायची, टाळकरी आपले सगळे भजनी इथले गावातले परिसरातले आणि श्रद्धेने कार्यक्रम व्हायचा. आणि त्या कार्यक्रमामध्ये भाऊंनी फोन करायचा आणि कीर्तनाला आल्यानंतर भगवंताच्या समोर असलेला तो उत्सव मला आजही आठवतो. तेही मंडळ अतिशय जुन्या पद्धतीच्या लोकांनी ते चालू ठेवलेला हा कार्यभाग, म्हणून तुम्हाला आजचं हे नंदनवन जे बघायला मिळतंय, म्हणून पहिल्यांदा जुन्या कार्यकर्त्यांसाठी टाळ्या वाजवा. जे जुने विश्वस्त होते सगळे आपले लहानुभाव असतील, मग नबाजीदादा असेल, नबाजीदादा गुंजाळ असेल, या मंडळीने जो कार्यभाग आजपर्यंत आणला आणि या नव्या पिढीकडे दिल्यानंतर नव्याचं अतिशय नवोदित नित्य नूतन देखिजे गीता तत्व जसं माऊली म्हणतात, तसं नवोदित या नवीन तरुण मंडळाच्या हातामध्ये आल्यानंतर रोज नवीन, प्रत्येक वर्षी नवीन असा उत्साहामध्ये हा कार्यक्रम बघायला मिळतो. मग आता या सभामंडप असेल, परिसरातली ही वनराई असेल, मला आठवतं जेव्हा पहिल्यांदा भाऊ मला खांडेश्वराच्या दर्शनाला घेऊन आले तेव्हा केवळ देवाच्या मंदिराच्या समोर असलेले ती मोठाली झाडं मला आठवतात. मला वाटतं त्यावेळेस ती मग आंब्याची असेल, चिंचेची झाडं असतील, ती झाडं मला आठवतात. आणि तिथे आम्ही गाडी पार्क केलेलं मला आठवतं. मग समोरची असं ते साध्या पद्धतीचं असलेलं एक सगळ्यांचं ये जा करून अशी जमीन व्यवस्थित झालेली जागा मला आजही आठवते. आणि त्याच्यानंतर जसा जसा विकासात आणि भाविकांचा ओघ वाढला तसं तसं मंडळ अतिशय प्रगतीला पाहायला मिळतं. म्हणून या कार्यकर्त्यांचं जेवढं कौतुक करावं, या नवीन तरुण पिढीचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे. वर्षभरामध्ये महाराष्ट्रात बरेच लॉन्स आहे आणि बरेच असा लग्नासाठी हॉल आहेत, पण इथं कितीतरी पटीत, किती सांगितलं तुम्ही, 125च्या पुढे 150च्या पटीत, म्हणजे 150 लग्न लागतात इथे आणि पुढचे नंबर लागलेले त्यांच्यासाठी हॉल पाडणं. म्हणजे एवढे आमच्या ओझरला सुद्धा लग्न होत नाही, आमच्या एवढं मोठं हॉल असून. तो हॉल तर अतिशय मोठा आहे, तुम्ही पाहिलेलाच आहे. म्हणजे कितीतरी चांगल्या पद्धतीचा हा विकास ही तरुण पिढी करते. म्हणून आता एकदा या तरुणांसाठी एकदा टाळ्या वाजवा. किती कौतुक करावं तेवढं. म्हणून मागच्या काळात भाऊ मला बोलवायचे त्यावेळेस असं उत्साहामध्ये त्यावेळेस असलेला तो कार्यक्रम करताना समाज नसायचा, त्याच्यामुळे थोडीशी नाराजी यायची.
आज तुमच्याकडं कीर्तनकार म्हणतील काही दिवसांनी, भाऊ का काही देऊ नका पण आमचं कीर्तन घ्या, नाही का. आणि त्यावेळेस पैसे कमी देत होते म्हणून आम्ही कंटाळा करत होतो तारीख द्यायला, का बुवा दक्षिणा कमी आहे, समाज कमी आहे. आणि पण आज मात्र नंबर लागतायत. अहो विशाल महाराज खोलेंची तारीख मिळत नाही आणि ते यांना फोन करतात का यावर्षी माझी तारीख घ्या. म्हणजे कशाचा प्रगती आहे. तर या तरुणांनी हा तरुण नेलेला कार्यक्रम संगमनेर तालुका असेल, मग नाशिक जिल्हा असेल, मग नगर असेल, या भागातल्या लोकांनी सुद्धा आपला आदर्श घ्यावा असा आदर्श कार्यक्रम तुम्ही करता. उत्तम गुणीजन आपल्याला गायनाचार्य लाभले, संपत महाराज, संजय महाराज आणि मृदुंगाचार्य तर अतिशय उत्तम कृष्णा, नाही का, कृष्णा महाराजांचं सुद्धा कौतुक करा. आदरणीय मग विजय महाराज असेल आणि कल्याणजी महाराज ज्ञानेश आश्रमाचे संस्थापक आणि चालवत आहेत. त्यांच्या संस्थेचे असलेला हा आपला वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी चोपदार अशोकदादा असेल, नामदेवदादा असेल, त्याचप्रमाणे पेटी मास्तर असेल, आमच्या आईसाहेब असेल, त्या सर्वांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. विठ्ठल आदरणीय सर असतील या मंडळींच्या प्रेमास्तव या भागात अनेक वेळा येण्याचा योग येतो. पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हटलं का आदरणीय उपस्थित असलेले आमचे संदीप महाराज लांडगे असतील. पहिल्या दिवसाचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन वारकरी संप्रदायाची काही बंधन आहेत कीर्तनकारावर, आणि जो पाळतो तोच कीर्तनकार. कारण परंपरेला प्राधान्य देणारा एकच संप्रदाय, तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. कीर्तनकाराने कीर्तनामध्ये धोतर घातलंच पाहिजे, अंगभर कपडे घातले पाहिजे आणि फेटा बांधला पाहिजे. फेटा नाही बांधला तर कीर्तन जमायचं नाही का? पॅन्ट शर्ट व कीर्तन जमणार नाही का? हे संप्रदायाने जर बंधन घातलं नसतं तर आताच्या बऱ्याच कीर्तनकारांनी कीर्तनामध्ये बरबुडा घातला असता, नाही का, अर्ध्याला चड्ड्या घालून आली असते. विठ्ठल विठ्ठल पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा म्हटल्यानंतर नामाचं महत्त्व सांगितलंच पाहिजे. हा संप्रदायाचा दंडक आहे. आणि दुसरा जो दंडक आहे तो काल्याच्या कीर्तनाला चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये भगवान कृष्णाने केलेल्या चरित्राचं वर्णन करून सांगता करणे हा वारकरी संप्रदायाचा नेम आहे. आणि नेमामध्ये चालला का नेम त्याला सांभाळत जातो. अनेक संप्रदाय जन्माला आले आणि त्यांच्या समोर संपले, पण वारकरी संप्रदायाशिवाय आधार कुठल्याही संप्रदायाला नाही. हे इतर संप्रदायांना कळावं आणि त्या संप्रदायाने आपला वारकऱ्यांचा आदर्श घ्यावा आणि मग त्यांचे संप्रदाय जन्माला घालावे. हा एक केवळ आदर्शवत असलेला संप्रदाय म्हणजे आपला वारकरी संप्रदाय. विठ्ठल विठ्ठल साधनं परमार्थाची पुष्कळ आहेत. आता साधा तुम्ही बेल वाहताना सुद्धा कसा व्हावा याला नेम आहे, नाही का. तो कसाही वाहिला म्हणजे पुण्य मिळालं असं काय नाही. तोडून आणला आणि वाहिला म्हणजे ते काय झालं. एक जरी बेलाचं पान श्रद्धेने वाहिलं, एक श्रद्धेने, बेलाचं पान तोडताना सोमवारी तोडायचं नाही. ते वाहताना पाण्याने स्वच्छ करून त्याला गंध अक्षदा लावून ते पान असं उलट ठेवून उत्तरेच्या बाजूला जर देठ करून वाहिलं तर पुण्य. नाही तर कधी कधी करायला जाता पुण्यन घडतं पाप. तुम्हाला माझी सगळ्यांना महिलांना विनंती आहे, देवाच्या जवळ जाऊनच दर्शन झालं पाहिजे याचा आग्रह कधी धरू नका. तुम्हाला सुद्धा माझी विनंती. सोमवारी खांडेश्वराच्या दर्शनाला आल्यानंतर मला गाभाऱ्यात जायला मिळावंच ही अपेक्षा ठेवणं म्हणजे अंधश्रद्धा आहे. समजा तुम्ही कोणाच्या तरी पाहुण्याच्या लग्नाला गेलात
आणि त्या लग्नामध्ये गर्दी पुष्कळ आहे, खूप गर्दी, हॉल जाम भरला आहे. आणि ज्याच्या मुलाचं लग्न आहे तो इथे उभा आहे, तो सगळ्यांना आलेल्यांचं तो स्वागत करतोय. त्याने तुम्हाला आलेलं पाहिलेलं आहे आणि तुम्ही तेवढ्या गर्दीत जाऊन त्याला जर हात दिला तर त्याला किती आवडलं. सगळ्या लोकांना लोटून इतरांना त्रास देऊन तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तो पाहुणा काय म्हणतो, पाहिलं तुम्हाला आलेलं, कशाला गर्दीतून पुढे आला, पाहिलं तुम्हाला आलेलं. पाहुण्याने पाहिलं ना आपल्याला आलेलं, मग त्याच्यापर्यंत पोचलंच पाहिजे का. तसं भगवंताने तुम्ही इथं आलात हे पाहिलंय ना, मग तिथपर्यंत जायलाच पाहिजे का. याचा आग्रह धरणं म्हणजे अंधश्रद्धा आहे. अजून एक तुम्हाला सांगून जातो, भगवंताला 200 रुपयाचा हार घेण्यापेक्षा ते 200 रुपये त्या तिजोरीत टाका देवस्थानच्या, तर देवस्थानच्या विकासाला कामा येतील. 30 रुपयाचा नारळ विकत घेण्यापेक्षा ते 30 रुपये तिजोरी सोडा, देवस्थानच्या विकासाला ते कामा येतील. अगरबत्ती घेण्यापेक्षा त्या अगरबत्तीतून एवढंच शिका, अगरबत्ती का लावली जाते, अगरबत्ती लावण्याचा उद्देश काय. अगरबत्ती जळून जाते, जळल्यानंतर तिची राख होते आणि ती राख लोक मस्तकाला लावतात. राख म्हणून लावत नाही, अंगारा म्हणून लावतात. लक्षात आलं का. अगरबत्ती का लावायची असते, अगरबत्ती जळाल्यानंतर तिची राख होते, ती राख उकुरड्यावर टाकली जात नाही, ती मातीमध्ये फेकली जात नाही, ती नदीमध्ये सोडली जात नाही, तर ती राख एका डबीमध्ये भरून ठेवतात आणि अंगारा म्हणून संकटाच्या वेळेला लावतात. त्या अगरबत्तीचा अंगारा का झाला, चुलीतली राख आहे, शेकोटीची राख आहे, कचरा पेटवला त्याच्यात उरलेली राख आहे. आणि राखेला राख का म्हणतात, भगवान शंकराला रक्षा का आवडते, कारण बऱ्याच गोष्टी जाळता येतात. कापड जाळता येतं, गवत जाळता येतं, कचरा जाळता येतो, फुलं जाळता येतात. इतर वस्तूंना ज्वाला किंवा आगनी गिळून येतो, आगनी जाळू शकते, राखेला आगनी जाळत नाही. जे राखेतून उरलं, ज्याच्यातून सगळं जळून गेल्यानंतर सुद्धा राहते का, ज्याला कुठलाच काहीच बाध होत नाही, त्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही, या जगामध्ये एकच वस्तू आहे, तिचं नाव आहे राख. म्हणून तिला राख शब्द आहे. मराठीमध्ये प्रत्येक शब्दाला अर्थ दडलेला आहे, प्रत्येक शब्दाला शब्द अर्थपूर्वक आहे. टिकाव, टिकाव शब्द का आला, ज्याला टिकाव धरता आला त्याचा टिकाव लागला. काय कोणी टिकाव धरायचं काम करू नये, ज्याला टिकाव धरता येतो त्याने टिकाव धरावा, आणि ज्याने टिकाव धरला त्याचा संध्याकाळपर्यंत टिकाव लागला. टिकाव लागण्यासाठी सुद्धा टिकाव धरणारा पाहिजे, आणि टिकाव धरून धरेपर्यंत शेवटपर्यंत कामाचा शेवट करतो, त्याने टिकाव कामाचा धरला. आणि ज्याला टिकाव धरता येतो त्याने टिकाव धरावा. कोणालाही टिकाव धरण्याचं काम नाही, ते टिकाव धरणाराच लागतो, म्हणून त्याचं नाव टिकाव आहे. भांडकुदळ शब्द भांडकुदळ आहे. भांडकुदळ का शब्दाला संदीप महाराज, कुदळीचं काम काय, उकरणे. उकरतं का नाही, तशी काही लोक भांडण उकरून काढतात. मिटलं होतं ना सगळं, पण ते उकरण्याची ज्याला सवय आहे, सगळं मिटलंय पण तरी उकरून काढतो, त्याला भांडकुदळ म्हणतात. आणि भांडखोर, खोऱ्याचं काम कसं ओढून घेणे. त्या दोघांचं चाललं होतं, हा मध्ये गेला आणि भांडण ओढून घेतलं, त्याला म्हणतात भांडखोर. तसे काही समाजात भांडखोर असतात, खोऱ्यासारखी, त्याला म्हणतात भांडखोर. म्हणून भांडखोर शब्द का आला, खोऱ्याचं जसं ओढायचं काम आहे तसं प्रत्येक मराठी शब्दाला अतिशय विशाल अर्थ दडलेला आहे, नाही का. म्हणून एक मजा सांगतो तुम्हाला. लोकमान्य टिळकांना इंग्रज सरकारने अटक केली, आणि अटक केल्यानंतर त्यांना मंडालयाच्या तुरुंगात ठेवलं, आणि तिथे त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. टिळकांचं वागणं सरकारला आवडलं आणि त्यांना सोडून द्यायचं ठरवलं. ते म्हणले, टिळक तुम्ही चांगला वागला, तुमचा आम्हाला काही त्रास झाला नाही, तुम्ही सात्विक विचाराचे आहात, पण तुम्हाला आम्ही सोडायचं असं ठरवलंय, पण तुम्हाला लिहून द्यावं लागेल, मी परत असं वागणार नाही, वागल्यास शिक्षा व्हावी. टिळकांनी मराठीमध्ये लिहून दिलं, मी परत असं वागणार नाही, वागल्यास शिक्षा व्हावी. मी परत असं वागणार नाही, वागल्यास शिक्षा व्हावी. आणि मग त्या तुरुंगाच्या बाहेर आल्यानंतर, कारागृहाच्या बाहेर आल्यानंतर ते परत तसेच वागायला लागले, सभा घ्यायला लागले, समाज गोळा करायला लागले. आणि इंग्रज म्हणजे सभा करायच्या नाहीत, समाज गोळा करायचा नाही, आणि ते तर परत पुन्हा तसेच वागायला लागले. मग त्यांना पुन्हा अटक झाली.
त्या इंग्रज अधिकाऱ्याने सांगितलं, टिळक तुम्ही असे वागायला वाटलं नव्हतं, तुम्ही एवढे चांगले वागणारा माणूस, तुम्ही लिहिल्याप्रमाणे वागत नाहीत. टिळक म्हटले, मी जे लिहून दिलंय ना त्याप्रमाणेच वागतोय. मी काय लिहिलंय ते तुमच्या मराठी वाचणारा एक वकील घ्या आणि त्या वकिलाला वाचायला लावला मी काय लिहिलंय. टिळकांनी असं लिहिलं होतं, मी परत असं वागणार, इथं दिला स्वल्पविराम. त्याच्यामुळे दुसरं वाक्य तयार झालं, नाही वागल्यास शिक्षा व्हावी. वाक्य एकच, काय, मी परत असं वागणार नाही, वागल्यास शिक्षा व्हावी. पण त्यांनी अशी मेक केली का मी परत असं वागणार, इथं स्वल्पविराम दिल्यामुळं दुसरं वाक्य तयार झालं, नाही वागल्यास शिक्षा व्हावी. ते वकील म्हणले त्यांनी लिहिलंय त्याप्रमाणे ते वागतायत. निर्दोष सुटका झाली. विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकराला आवडणारी वस्तू आहे राख. तो आदिनाथ आहे. जे अग्नीपासून वाचलं, सर्वातून वाचलं, त्याला जवळ करणारा एकमेव भगवंत म्हणजे शिवभोळा चक्रवर्ती आहे. म्हणून त्या अगरबत्तीची राख होती, ती राख नाही म्हणत, तिला विभूती म्हणतात, तिला अंगारा म्हणतात. त्या अगरबत्तीची राख का होते की अगरबत्ती जळताना जळता 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 तिला एवढे चटके बसतात, त्या चटक्यांचा विचार न करता इतरांना किती सुगंध पुरवता येईल याचा प्रयत्न करत करत ती जगते. स्वतःच्या वेदना विसरून जाते, स्वतःचे चटके विसरून जाते, दुसऱ्यांना सुख देण्याचं काम, दुसऱ्यांना सुगंध देण्याचं काम करत राहते. शेवटी जळता जळता राख होते आणि ती राख अंगारा होते. एक दिवस ही आई अगरबत्तीची राख होणार आहे, ती उचलून कोणीतरी मस्तकाला लावावी, तर त्या अगरबत्तीकडून आदर्श घ्यावा. स्वतःला किती दुःख आहे हे विसरून दुसऱ्यांना किती आनंद देता येईल असं ज्याला जगता आलं त्याने भगवंताला अगरबत्ती लावली. नाही तर किती जरी तुम्ही धूर केला तर ती मंदिरं काळी करायची कामं केली तुम्ही. त्याच्यासाठी अगरबत्तीचे जे आहेत, जे तुम्हाला 25 रुपयाचे असेल, 30 रुपयाचे असेल, 10 रुपयाची अगरबत्ती असेल, ते पैसे तिजोरी सोडा. देवस्थान चांगली सुगंधी अगरबत्ती आणीन आणि 1 ते 2 काड्या लावेल. त्याचा सुगंध हा संगमनेरपर्यंत पोहोचेल नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल असं काम होईल. पण सगळ्यांचा तो आहे भाव, श्रद्धेपूर्वक परमार्थ करा, करायचा म्हणून करू नका. विठ्ठल. साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची. अतिशय सोपं साधन असेल तर ते नाम संकीर्तन आहे. यज्ञ याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. यज्ञ याग विधी याच्यामध्ये फुकट वेळ घालवण्यापेक्षा रात्रंदिवस भगवंताचं नाव कसंही घ्या. न लगे अंघोळीना तोंड धुवावे, म्हणजे त्याला आंघोळही करावी लागत नाही, तोंडही धुवावे लागत नाही. कसंही घेतलं, सोयीचं घेतलं तरी तेच पुण्य आहे आणि उलटं घेतलं तरी तेच पुण्य आहे. अतिशय सोपं साधन. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरे स्मराकारे. माऊली ज्ञानोबराया सांगतात, राम आणि कृष्ण दोन्ही साधनं, नाम दिसायला जरी साधी असली, अभंग दिसायला जरी सोपा असला, तर सोडवायला अजून मला जमला नाही. कोणी म्हणाल महाराज अभंग एवढा सोपा घेतलाय, मी कीर्तनाला कधी घेत सुद्धा नाही, मी कीर्तनाला अभंग सोडून दिलाय. मी म्हणेन बाबा तू सोडून नाही दिला, या अभंगाने तुला सोडून दिलाय. अभंग सोडवणारा अजून जन्माला यायचा आहे. हा अभंग माऊलींचा आहे, ज्ञानियांचा राजाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. पहिला शब्द जो आहे राम आहे, तो दुसरा शब्द कृष्ण आहे.
काय झालं माहिती का, वारकरी संप्रदायाने अतिशय सोपी साधनं देऊन सुद्धा माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नामये सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. एवढं सोपं आहे तरी आम्ही करायला तयार नाही. हे परमार्थाचं बीज प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कीर्तनाचे टाईम बदलावं लागलेत. आजच्या कीर्तनातून एक वाक्य घरी न्या. विवेकानंदांचं असं वाक्य, या भारताला सज्जनांपासून जेवढी भीती आहे तेवढी दुर्जनांपासून नाही. जीवाचे कान करून वाक्य ऐका. या भारताला सज्जनांपासून जेवढी भीती आहे तेवढी दुर्जनांपासून नाही. याचा अर्थ सज्जनांना नावं ठेवलीत असं नाही. त्यांना असं सांगायचंय, सज्जन एकत्र येत नाहीत आणि दुर्जनाला एकत्र आणावं लागत नाही. सज्जनांना बोलवावं लागतं. कीर्तनाचा टाईम का बदलावा लागला? गर्दी व्हावी. मग तमाशाचा टाईम का नाही बदलला? कळतं का नाही माझं बोलणं? तमाशा सुरू होतो 12 वाजता आणि गर्दी सुरू होते 8 वाजता. कीर्तन सुरू झालं 7:15 वाजता, गर्दी आता 8:30 नंतर व्हायला लागली आहे का नाही? आता काही महाभाग असे तर मेनू पाहून येतील, जेवायला काय व. आता सज्जन आहेत ना, कीर्तनाला म्हणावं लागतं पुढं सरकून बसा, अरे पुढे या, नाही का? जसं कोपरा दिसल तशी तशी सरकत राहिली तिकडं. ही जागा कशासाठी ठेवली? तमाशासाठी. ही जागा मोकळी राहिली असती का तमाशा असतात? इथं गौतमी पाटील असते, जागा पुरली असते का? ती जागा मोकळी राहिली असते का? मला सांगा. मग आता ते चांगलं आहे का हे चांगलं आहे? हे चांगलं असून सुद्धा जेवण ठेवावं लागलं, टाईम बदलावा लागला. मग चांगलं काय? तमाशाला न जेवण ठेवता गर्दी आहे. शिवाय तमाशाला पुढे येऊ नये ब्रॅकेट लावावं लागतं, पुढे येऊ नका. आणि इथं पुढे ये बाबा, पार स्टेजवर आला तरी चालेल, ये, पण तरी तो कोपरा पाहून बसतो. बरं, आता काहींनी आजच जागा फिक्स केल्यात, जेवण इथंच याच्यातच का तिकडे हॉलला आहे, वा ते तरी बरं आहे. ते सुद्धा जागा ठरलेले असतील. कीर्तन संपलं का पटकनी कसं पळता येईल असे ठरलेले नियमात असतील लोक. कसं आपल्याला पहिलं मिळून घरी लवकर आपण कसे जाऊ याची गर्दी. पण एक सांगतो बरं का तुम्हाला नवल, आता किती चांगलं जेवण ठेवा तरी माणसं जेवायला सुद्धा तयार नाहीत, कारण आता मुबलक मिळायला लागलं. पूर्वी मला आठवतं, मुंबईहून हलवा आणायची माणसं. मुंबईहूनच हलवा यायचा, स्वीट असा बॉक्समध्ये हलवा यायचा. तो हलवा मुंबईहून जर आणला तो लोक दार लावून खायची. कोणी आलं ते द्यावं लागेल ना. म्हैसूर काय असायचो, आता म्हैसूर काय वाटत नाही, पण मुंबईहून आणलेला म्हैसूर आणि तो माहीमचा हलवा आणि ती काजू कतली मुंबईची जर आली तर आमच्याकडे लोक दार लावून खायची. आता ती काजू कतली, तो म्हैसूर, तो माहीमचा हलवा रस्त्याने हलवीत जरी आणला तरी कोणी बघत नाही का? म्हणजे किती काळ बदललाय. त्याच्यामुळं किती चांगलं जेवण ठेवा नाही ठेवा, जेवढे भाविक आहेत तेवढेच गोळा होणार. विठ्ठल विठ्ठल. सज्जन एकत्र येत नाही, दुर्जनाला एकत्र आणावं लागत नाही. न बोलवता यात्रा चांगली व्हावी याच्यासाठी मीटिंग घ्यावी लागते, पण यात्रेचं कसं वाटोळं करायचं याची मीटिंग नाही होत. एका मिस कॉलवर 1000 एकत्र येतात, एका मेसेजवर लाखो एकत्र येतात. पण लाईव्ह कीर्तन सोडा, रोज जाहिरात सोडा, सप्त्याच्या अगोदर 8 दिवस नियोजन करा, जेवढे यायचे तेवढेच, कारण सुलभ आहे ना. आणि जे सुलभ असतं त्याची किंमत कळत नाही. हॉटेलमधली डिश पुसून खाल्ली जाते, पंक्तीतलं खाल्लं जातं. पंक्तीतले 200 रुपयाला प्लेट येणार नाही एवढी उष्ट टाकली जाते, आणि हॉटेलमधले 200, 250 किंवा 100 रुपयाची प्लेट
100 रुपयाची मिसळ पण पुसून खातो, आणि इथं 200 रुपयाचं ताट एवढं उष्ट टाकून देतो. का तर फुकट आहे ना. फुकटची किंमत कळत नाही. पण ज्याने अन्नदान केलंय त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. या एवढ्या लोकांना एका वेळेस जेवण घालायला किती खर्च येतो माहिती का? 60,000 रुपये लागतात. 60 लागतात ना. 1 लाख, बाप, 1 लाख रुपये लागतोय. आमच्याकडचं मी अंदाज सांगितला 60. इथं 1 लाख रुपये लागतोय रोजचा. 1 लाख रुपये खर्च करतोय तो माणूस सगळ्यांना द्यायला. म्हणजे 1 लाख रुपये खर्च अन्नदानाला जर येत असेल तर किती मोठा त्याग आहे त्या अन्नदात्यांचा. कशासाठी आहे? चांगल्यासाठी आहे. स्वीकारा, ऐका, भगवंताचं नाव मुखातून घ्या. जरा ऐका बाबांनो, घ्या, नामस्मरण करा, देवाशिवाय पर्याय नाही. आता काळ 25, 26 आणि 27 ही 3 वर्ष अतिशय धोक्याची आहेत या पृथ्वीसाठी. सगळ्या शास्त्रज्ञांनी जाहीर केलंय, पण आपल्याला भीती वाटू नये म्हणून त्यांनी थांबवल्यात बातम्या. अतिशय बिकट काळ आहे या काळात. 3 वर्षात, या 3 वर्षात काय होईल सांगता यायचं नाही. ते ही आजची 13 तारीख सगळ्यांना हे केलेलं आहे, सावध राहायला सांगितलेलं आहे. कसा पाऊस पडेल, किती पडेल याचा अंदाज नाही. असं वातावरण वर अवकाशात झालेलं आहे. विठ्ठल याच्यातून तुम्हाला जर याच्यातून वाचण्याचा एकच मार्ग आहे, अभंगाचं पहिलं चरण. रामकृष्ण
माझिरी हृदय मंदिरे स्मराकार. दोन नाम साधी दिसायला, पण असायला या नामाप्रमाणे वागायचं म्हटलं तर रामही होता येणार नाही, कृष्णही होता येणार नाही. राम नाही होता आलं तरी चालेल, कृष्ण नाही होता आलं तरी चालेल, पण त्या नामाचा आदर्श घेऊन जगायला काय हरकत आहे. वास्तुशास्त्राने नमूद केलं घरामध्ये रामाचा फोटो लावा, पण महाभारताचा चुकून लावू नका. राम म्हणजे बंधुप्रेम. एक जाता जाता सांगून जाऊ का, रामायणाला तुम्ही किती खर्च केला याला महत्व नाही, पण तुम्ही भावावर किती प्रेम करायला लागले याला महत्व आहे. गंध किती मोठा लावला याला महत्व नाही, लावलेल्या गंधाचा गंध किती आहे याला महत्व आहे. किती बेल वाहिला याला महत्व नाही, त्याला श्रद्धा किती आहे याला फार महत्व आहे. परमार्थ करताना किती जप केला याला महत्व नाही, पण त्या जपातून किती ध्यानमग्न झाला, त्याच्यापर्यंत किती पोहोचला, भगवंताच्या नामाशी किती संलग्न झाला याला महत्व नाही. तर हजारो माळा जरी ओढल्या तरी करायला गेलात पुण्य, पण केलाय टाइमपास. परमार्थ म्हणजे टाइमपास नाही, परमार्थ म्हणजे मनोरंजन नाही, परमार्थ म्हणजे हसवणूक नाही. आता कीर्तनाचे ट्रॅक बदलले. जेवढे विनोद करेल तेवढा कीर्तन करायला मागणी जास्त आहे. हा, जेवढे विनोद, माझ्या कीर्तनात विनोद किती असतो, भाजीला जेवढं मीठ लागतो तेवढं, भाजीला जेवढं मीठ लागतं ना तेवढा विनोद असणं ते कीर्तनाचं योग्य आहे. म्हणजे कीर्तनात विनोद नको असं नाही, कीर्तनामध्ये विनोद पाहिजे, पण किती पाहिजे, भाजीला जेवढं मीठ लागतं तेवढं. पण संपूर्ण कीर्तनच तुम्ही विनोदाच्या अपेक्षेने पाहिलं तर ते मनोरंजन झालं, तो परमार्थ नाही. कीर्तन एक परमार्थ आहे. बोलणारा कीर्तनकार जेवढं पुण्य कमवत नाही त्याच्या दुप्पट पुण्य श्रोता कमवत असतो. श्रोता हा वक्त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायात श्रोत्यालाच वर्णन केलं. लळियांचे लळे पुरती, मनोरथांचे मनोरथ सरती, जरी माहेरी श्रीमंत होती तुम्हाईसी. म्हणजे श्रोता हा वक्त्यापेक्षा श्रीमंत आहे. विठ्ठल विठ्ठल. रामाचा आदर्श घेऊन जगणे. रामायण वाचल्यानंतर नकळत त्यातला जर आम्ही आदर्श उचलला तर तुम्ही रामायणातलं पान किंवा अभंग किंवा गाथा किंवा ग्रंथ वाचल्याचं पुण्य तुम्हाला. नुसतं किती वेळा राम म्हटला, भावावर प्रेम करता येत नसेल, आईवर प्रेम करता येत नसेल, मित्रावर प्रेम करता येत नसेल, पत्नीवर प्रेम करता येत नसेल, तर तुम्ही रामायण काही केलं नाही. रामचंद्र राजसिंहासनावर बसलेला असताना भरताला म्हणतात, भरत ते राजछत्र उचल, माझ्या मागे ये, राजछत्र घेऊन उभा राहा. भरताने राजछत्र घेतलं, प्रभूंच्या मागे येऊन उभा राहिला. पण हनुमंतराय म्हणतात, प्रभो भरताने राजछत्र धरणं मला काय पटलं नाही. लक्ष्मणाला उजव्या हाताला बसवलंय, आईसाबाला डाव्या हाताला बसवलंय, आणि भरताला तुम्ही राजछत्र धरायला लावलं, हे काय मला आवडलं नाही. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात, हनुमंता भरताने राजछत्र का धरावं, तर जमलेल्या देवगंधर्वांना कळावं, जमलेल्या माझ्या परिवाराला कळावं, जमलेल्या अयोध्या नगरीला कळावं, जमलेल्या या दरबारातल्या लोकांना कळावं, जमलेल्या ऋषीमुनींना कळावं, जमलेल्या देवगंधर्वांना कळावं, जमलेल्या ऋषीमुनींना कळावं, जमलेल्या माझ्या परिवाराला कळावं, जमलेल्या मंत्रिमंडळाला कळावं, जमलेल्या अयोध्या नगरीला कळावं. हा प्रभू रामचंद्र भरताच्या छत्राखाली राज्य करतोय, राज्य त्याचं सांभाळतोय मी. याला म्हणतात रामायण. खरा राज्याचा मालक माझा भरत आहे आणि मी त्याचा सेवक आहे. मी म्हणायला थोरलाय, पण खरा माझ्या घराचा मालक. मला तुमच्या संगमनेर तालुक्यात आलं का फार बरं वाटतं, कारण तुमच्याकडे तेवढं एकत्र कुटुंब पाहायला मिळतात. आमच्या पुणे जिल्ह्यात नाही राहिलं आता. एकत्र कुटुंब व्यवस्था, भावांवरचं प्रेम, तुमची ती भावकी, तुमच्या लोकांचं असलेलं प्रेम, सोयऱ्यांना दिलेलं प्रेम, आलेल्या पाहुण्यावर तुम्ही जे प्रेम करताना तेवढं प्रेम आमच्याकडं नाही. आणि शिवाय तुम्हाला सांगतो, तुमच्यापेक्षा आमचा पुणे जिल्हा गरीब आहे. हां, आमच्याकडे 4 एकर आणि 5 एकरवाला फार श्रीमंत, आणि तुमच्या इकडचा 50 एकर असून सुद्धा श्रीमंती दाखवत नाही.
अहो साधी गोष्ट आहे रमेश भाऊ. आता मगाशी आम्ही नाश्ता करायला बसलेला असताना आमच्या ड्रायव्हरला बोलवायला गेला का नाश्ता करायला या म्हणून. त्याला उठवलं, झोपला होता तो, आणि मग त्याला बाहेर नाश्ता करा, या या बसा, घेऊन आले. आता एवढं मोठं व्यक्तिमत्व संगमनेरमधलं साधं व्यक्तिमत्व आहे का? आमच्याकडचा साधा ग्रामपंचायतचा शिपाई सुद्धा म्हटला असता ते ड्रायव्हर बोलवा, बाहेरच राहिले ते, त्याला हाक मारा, त्याला हाक मार रे, तो तिथंच बसलाय. अशी भाषा आहे आमची. तुमच्याकडची भाषा मवाळ आहे. बोलताना तुम्ही भाऊ या, भाऊ या, बसा बसा या शब्दाने सुरुवात आहे. म्हणून मला तुमचा तालुका आवडतो. विठ्ठल विठ्ठल. सांप्रदायिक माणसावर कसं प्रेम करावं हे शिकवलं प्रातस्मरणीय वैकुंठवासी नारायणगिरी महाराजांनी. स्वतः महाराज तापड होते, पण सांप्रदायिक माणसाची कशी किंमत ठेवावी, त्या माणसाच्या दर्शनाला गेल्यानंतर कमीत कमी बाई काही नको, 1 रुपया तरी दक्षिणा ठेव, तसं दर्शन करू नको, हे वळण नारायणगिरी बाबांनी लावलं. असे महात्मे तुमच्या तालुक्यात होऊन गेले आणि आजही आहेत. म्हणून हा तालुका सदृढ आहे, त्याच्यानंतर संपन्न आहे आणि सुबत्त आहे. याचं कारण महात्म्यांचे तुम्हाला आशीर्वाद आहेत. विठ्ठल रामाचे एक जरी आदर्श रामायणातला घेतला, ह्या राम अक्षरातला एक आदर्श घेऊन जरी तुम्ही जप केला तर तुम्ही जपलात. नाही तर किती जरी जप केला, त्यातला जर आदर्श घेता येत नसेल तर किती गंध मोठा लावला त्याचा काही उपयोग नाहीये. म्हणून पहिला शब्द राम आहे, पण दुसरा शब्द विरोधी आहे. किती विरोधाभास आहे. एकाने कधी मर्यादेचं उल्लंघन केलं नाही. रामाची मर्यादा बघा, प्रत्येक क्षणाला मर्यादा संपन्न राहिला तर आनंद आहे. आता तुम्हाला जेवण याच्यानंतर पाणी प्यायला प्लॅस्टिकचे ग्लास आहेत का? ग्लासच आहेत ना पाणी प्यायला. माझं असं म्हणणं आहे सगळ्यांना, मग बिस्लरी असेल, ग्लास असेल, ते ग्लास पाणी पिल्यानंतर कुठेही टाकू नका. तुम्ही भाविक असाल तर, तुम्ही भाविक म्हणून आलात ना, इथलं जे जेवण आहे हे जेवण नाही, हा प्रसाद आहे. इतर ठिकाणी जेवता ते जेवण आहे आणि हा प्रसाद आहे. या प्रसादातला कण जरी सांडला तरी पाप आहे. जेवढं लागतं तेवढंच घ्या. दुसरी गोष्ट, पाणी पिल्यानंतर तो ग्लास, ती बिस्लरी बॉटल कुठेही फेकू नका. एका ठिकाणी डस्टबिन ठेवलेलं असेल, पिंप ठेवलं असेल, बॉक्स ठेवला असेल, त्या बॉक्समध्ये नेऊन टाका. नाहीतर पिला पाणी दे फेकून, जा कचरा करून. म्हणजे आहे देवस्थान ट्रस्टचे सगळे असलेले सगळे ते कर्मचारी उचलतील, ही भाव ठेवू नका. नेम करून घ्या स्वतःला. सकाळी आमच्या ओझरला मी कीर्तनावर आल्यानंतर ट्रस्टचा फोन आला का ते बाहेरच्या देशातली लोक आलेली आहेत. तर त्यांचं ते तिथं गेल्यानंतर ते रशियाची ती लोकं होती. तर देवस्थान अष्टविनायक करत होते आणि आमच्या देवस्थानाला भेट दिल्यानंतर त्यांना ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं. ऑफिसमध्ये ते आले, त्यांचा सत्कार वगैरे करण्यात आला. आणि सत्कार केल्यानंतर ते म्हटले आम्ही कॉफी घेत नाही, आम्ही चहा पित नाही. मग त्यांना आमच्या देवस्थानच्या अध्यक्षांनी ते कॅडबरी आणल्या. ते म्हणले आम्ही कॅडबरी खातो. मग ते डेअरी मिल्कच्या कॅडबरी आणल्या, अशा मोठमोठ्या कॅडबरी आणल्या त्यांना. आणि आणल्यानंतर त्या कॅडबरीचा त्यांनी वरचा पेपर फाडला, पण तो असा टेबलवर नाही ठेवला. त्याचा तुकडा म्हणतोय मी, मोठा पेपर बाजूला, बारीक तुकडा पहिला निघतो ना, पहिला असा कोपरा निघतो, तो कोपरा त्या बाईनी पर्समध्ये ठेवला. नंतर फाडलेला तो पेपर पुन्हा आपल्या पर्समध्ये ठेवला. तर तेवढ्यात आमचे ते विश्वस्त म्हटले द्या, आम्ही डस्टबिनमध्ये टाकतो. ते म्हणले नाही, आमच्याच याच्यात असू द्या. मग त्या बाईने इंग्लिशमध्ये आमच्या अध्यक्षांना सांगितलं, ही आम्ही सवय करून घेतली आहे. आमच्या देशात एवढा जरी तुकडा कुठेही टाकला तर 5,000 रुपये दंड आहे. तो दंड घेत नाहीत, ते अकाउंटमधून आपोआप कट होतात. थुकलं कुठं तरी दंड आहे. कधी पैसे कट होतील सांगता यायचं नाही, एवढं जपतो आम्ही. साधा कॅमेरा चालू आहे, त्या कॅमेऱ्यामध्ये टिपलं जातं, लगेच दंड आहे.
त्याच्यामुळे आम्ही सवयच करून घेतली, कागद असो काही असो आपण कचरा केला आपल्याबरोबर न्यायचा आणि आपल्या डस्टबिनमध्ये टाकून कचरा गाडी त्याच्यात टाकायचा. एवढं वळण लावून घेतलं त्या लोकांनी. याला म्हणतात राममर्यादा, याला म्हणतात रामायण. रामायण म्हणजे नुसतं वाचणं नव्हे. अहो मला आदर्शांचे आदर्शच विचार असतात. मोठी माणसंही मोठीच असतात. सावरकर बॅरिस्टर होते पण धोतर घालत होते. टिळक वकील होते पण धोतर घालत होते. न्यायमूर्ती रानडे इंग्रजांचे न्यायाधीश होते. म्हणजे इंग्रज कोणालाही न्यायाधीश पद देत नव्हते. पण रानड्यांची बुद्धी कौशल्यता पाहिल्यानंतर त्यांना सर पदवी देऊन न्यायाधीश केलं होतं, सर न्यायाधीश. पण ते रानडे सुद्धा धोतर घालत होते, अंगरखा घालत होते, ब्राह्मणी पगडी पुणेरी पगडी घालत होते, गंध लावून ऑफिसला जात होते. आम्हाला ऑफिसला जायचं ठरलं तर गंध लावून जायचं ठरलं तर आम्ही गंध पुसून जाऊ, का तर आम्ही फार शिकलो. एवढी सुशिक्षित माणसं, विचार मोठे असतात. माझं ज्यांच्याकडे वारकरी शिक्षणाची मला दीक्षा मिळाली ते सद्गुरू माझे बाबा महाराज सातारकर. बाबांचा मी असा नेम पाहिला, त्यांची फेटा बांधण्याची पद्धत. फेटा बांधून झाला का ते बुक्का लावायचे. पण महाराज बुक्का लावताना कसा असायचा, कुठलाही बुक्का नाही लावायचा. तो घरी बनवलेला तुळशीची लाकडं सुकलेली ती जाळून अर्धवट विजून त्याचा केलेला कोळसा, वाटलेली ती भुकटी, तो बुक्का आणि एक चांदीची डबी त्यांची असायची, एवढीशी चांदीची मला आठवते डबी, आणि त्या डबीत तो बुक्का असायचा आणि तोच बुक्का लावायचे, कुठला बुक्का लावत नव्हते. फेटा बांधून झाल्यानंतर तो बुक्का असा लावायचे. डाव्या बाजूच्या खिशात ती डबी असायची, काढायचे असे लावायचे. तो लावून झाला का ते बोट असं कुठेही पुसत नव्हते. भिंतीला, बेडशीटला, टॉवेलला, रुमालाला कुठेही पुसत नसायचे. या डाव्या बाजूच्या खिशात दुसरी डबी असायची आणि ती सुद्धा चांदीची महाराज, आणि त्या चांदीच्या डबीत वेलवेटचं काळं कापड असायचं. ते असं काढायचे, ते डबीचं झाकण काढायचं, ते काळं बोट त्याला पुसायचं. एवढा काटेकोरपणा वापरला तर माणसं मोठी होतात. आपल्याकडं काय आहे, कुठेही टाकायचं. कुठेही जेवलाना दिली पत्रावळ टाकून, केळी खाल्ल्याना दिल्या साली टाकून, राजगिऱ्याचे चक्कीचं बॉक्स कोणीतरी वाटलं इथे प्रसाद म्हणून वाटला का त्याचा तो कागद दिला टाकून गेला निघून. हे करायला जाता तुम्ही पुण्य पण घडतं पाप. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ही राममर्यादा, ही रामायण, हे रामाने मर्यादेचं उल्लंघन कधी केलं नाही. प्रत्येकाने मर्यादित राहावं, मर्यादा सांभाळावी. गाडी किती स्पीडने पळवावी याला सुद्धा मर्यादा. कसं बोलावं याला मर्यादा. भाषा कशी वापरावी, मितली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं अमृतासारखं गोड बोलावं. ते गोड बोलण्यात मजा आहे. मधुरबाणी मर्यादा ज्याला सांभाळता आली त्याला राम समजला. आता दुसरा शब्द आहे कृष्ण. रामाच्या विरोधात आहे. मर्यादेचं उल्लंघन म्हणजे कृष्ण आहे. अहो लग्न करावी, किती करावी, किती करावी, किती करावी, 16,108 असून सुद्धा राधेमुळं रुक्मिणी शेवटी रुसून द्वारकेतून पंढरपूरला आली. एवढ्या पत्नी असून सुद्धा ब्रह्मचारी. त्याच्या इतकी लग्न कुणाला करता आली नाही. त्याच्यासारखं खोटं कुणाला बोलता आलं नाही. त्याच्यासारखा मित्र नाही. तुम्हाला वाटतं ना तुमचा मित्र तुमच्यावर प्रेम करतोय, ते तुमचं चाललेलं देवाणघेवाण, तो तुम्ही त्याला पाचताय, तो तुम्हाला पाचतोय. चहा म्हणतोय मी,
नाही, तुमचा अर्थ वेगळा लागायचा नाही का? म्हणजे तुम्ही जो चहा पाचताय तो तुम्हाला पाचता ही देवाणघेवाण बंद करा, तुम्हाला कळेल आपला मित्र कोण आहे. मित्र समजण्यासाठी मित्र कुठला असावा, मित्र करताना कसा करावा, कृष्णाकडून शिका. तुम्ही मित्रासाठी काय करताय? कृष्णाने मित्रासाठी काय करावं? द्वारकेमध्ये सकाळी सोन्याच्या ताटात लोक जेवायचे ताट फेकून द्यायचे, दुपारी लोक सोन्याच्या ताटात जेवायचे ताट फेकून द्यायचे, संध्याकाळी लोक सोन्याच्या ताटात जेवायचे ताट फेकून द्यायचे. द्वारकेतले उकुरडे सुद्धा सोन्याचे. अशा श्रीमंत नगरीचा राजा आपल्या मित्रावर प्रसंग आल्यानंतर त्याच्या गाडीचा तो ड्रायव्हर झाला, सारथी झाला. देखा नवल त्या प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्य पण पार्थाचे करीत असे. पायकू पाठीसी घातला, आपण पुढा राहिला, जेणे पांचजनू अस्मला आवलेलाची. एवढं कृष्णाने मित्रासाठी करावं, एवढं केलं नवल नाही हो. काय केलं त्याने? एखाद्याची जर आई गेली तर महिला जमतात. काय एवढं मानतो? आई का आयुष्याला पुरते का रे? एवढं काय दुःख लावून घेतलंय तू? आयुष्याला पुरते का आई? तुला आईच नाही ना? आम्ही नाही का तुला दिसत आई सारख्या? आम्ही नाही का आई तुझ्या? का रे आहे की मी? मला म्हणत जा आई. एखाद्याची बहीण गेली तर मावल्या म्हणतात काय एवढं लावून घेतो? जाऊ दे, आता तिचं आयुष्य तेवढं होतं. बहीणच नाही तुला राखी पौर्णिमेला? आम्ही नाही का बहिणी? मी राखी बांधत जाईन. एखाद्याची बायकोच गेली, कोणी म्हणाल का कशाला काळजी करतो? नाही का? पण कृष्ण मात्र त्या अर्जुनासाठी त्याची बायको झाला. काम्यक वनात अर्जुनाला सुभद्रेची आठवण झाली आणि कृष्णाने सुभद्रेचं रूप घेतलं आणि त्याच्या शेजारी जाऊन बसला आणि गप्पा मारत होता. स्वतः अर्जुनाने आपली अंगठी सुभद्रेच्या हातात म्हणजे कृष्णाच्या बोटात घातली. किती केलं? एवढं करू शकतो मित्र? हे मित्रप्रेम कृष्णाकडून शिका. मित्रासारखा मित्र कसा असावा कृष्णाकडून शिका. पुत्र कसा असावा कृष्णाकडून शिका. पंडित कसा असावा कृष्णाकडून. जगद्गुरु कसा असावा कृष्ण. बापावर प्रेम किती करावं कृष्ण. आपल्या मित्रांवर प्रेम किती करावं. मित्र करताना एका जातीचा नाही, खालच्याही जातीतला, वरच्याही आळीतला होता आणि खालच्या आळीतला त्याचे मित्र होते. नवे 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 नवे. कृष्णासारखं राजकारण कोणाला जमलं नाही बरं का भाऊ. तुम्हाला सांगतो सर, राजकारण जर आपल्याला अभ्यास करायचा असेल ना तुम्हाला, तर कृष्ण अभ्यासा. कमी ताकद असताना आपल्या बाजूने विजय कसा ओढून आणायचा. कौरवांची सेना पुष्कळ आहे, पांडवांची सेना कमी आहे. यांची ताकद कमी, यांची ताकद जास्त आहे, पण कमी ताकद असताना सुद्धा विजय ओढून आणायचा आहे. कृष्णाने आता लक्षात आलं द्रोणाचार्य पाडल्याशिवाय पांडवांचा विजय होणे अशक्य आहे. पण द्रोणाचार्य मारायचे कसे? गुरु आहेत, हे पांडव कसे मारतील? मग कृष्णाने भीमाला सांगितलं अश्वत्थामा नावाचा हत्ती त्याला मार. कोणाला सांगितलं? भीमाला. धर्मराजाला नाही सांगितलं, कारण धर्माला सांगितलं असतं तर त्याने पहिला प्रश्न विचारला असता का, कशासाठी मारायचं. त्याच्यापेक्षा नाही विजय झाला तरी चालेल, पण मागचा आणि पुढचा विचार न करणारा एकच अर्धांड म्हणजे भीम. भीमाला सांगितलं अश्वत्थामा, लगेच मारून टाकला. बातमी पसरली, अश्वत्थामा पडला. द्रोणाचार्याच्या मुलाचं नाव आहे अश्वत्थामा आहे. द्रोणाचार्य विचारतात एकमेकाला, कोण रे बाबा, हत्ती का माझा मुलगा? कोणीच खरं सांगेना, कोणालाच काही समजेना. बरेच म्हणले अश्वत्थामात पडला. शेवटी गोंधळ झाला, काय करावं. तेवढ्या रात्रीचे द्रोणाचार्य पांडवांच्या राहुटीत आले. राहुटीत आलेले द्रोणाचार्य कृष्णाने पाहिले. नकुल, सहदेव, अर्जुन, भीम आणि धर्म असे उभे आहेत आणि त्यांच्या समोर जाऊन द्रोणाचार्य उभे राहिले. कृष्णाच्या लक्षात आलं द्रोणाचार्य विचारायला आलेत, आता धर्मराजाला विचारतील म्हणून द्रोणाचार्यांच्या मागच्या बाजूला कृष्ण येऊन उभा राहिला आणि धर्माला द्रोणाचार्य विचारलं, धर्मा अरे अश्वत्थामा नावाचा हत्ती पण आहे आणि अश्वत्थामा नावाचा मुलगा पण आहे, बाळा नक्की कोण पडलं रे? आणि तुझ्याशिवाय खरं कोण बोलणार नाही. धर्माने खरं बोलायला तोंड उघडलं
आणि कृष्णाने द्रोणाचार्यांच्या मागच्या बाजूने असा हात वर केला आणि असं खुणवलं. ह्या एवढ्यांसाठी कसं खुणवलं? एवढ्यांसाठी एकदा खोटं बोल. ह्या एवढ्या पांडवांसाठी एकदा खोटं बोल. बोलला नाही, द्रोणाचार्यांना समजलं नाही, पण धर्माने कृष्णाला पाहिलं. धर्माला प्रश्न पडला, खरं बोलावं तर धर्म राहत नाही आणि खोटं बोलावं धर्म राहत नाही, खरं बोलावं तर भाऊ राहत नाही. म्हणून धर्माने मध्य साधला, गुरुजी मला माफ करा, माझ्या कानावर जी बातमी आली, नरवा कुंजरवा अश्वत्थामा नावाचा हत्ती का अश्वत्थामा नावाचा मुलगा, पण माझ्या कानावर मात्र आलंय अश्वत्थामा पडला. द्रोणाचार्य संपले. द्रोणाचार्य मारत नाही, पण राजकारणामध्ये काही केलं नाही कृष्णाने, फक्त खुणवलंय. हे एवढ्यांसाठी. म्हणजे राजकारणामध्ये कशी नीती असते बघा, हे शिकायचं असेल तरी कृष्ण. आणि अजून एक सांगतो, पुढे ऐका. विठ्ठल एक शेवट सांगतो आणि कीर्तन आटपतो. जेवाचे कान करून ऐका. फोटोग्राफरला 2 मिनिटं फक्त मला वेळ दे, मी तुम्हाला फोटो काढायला वेळ देतो. फक्त डिस्टर्ब होईल, त्यामुळे तुम्ही थोडं बसलात तर बरं होईल. एक तुम्हाला वेळ देतो मी, बरोबर वेळ देतो. विठ्ठल विठ्ठल कृष्णासारखं राजकारण कोणाला जमलं नाही. कृष्ण काय झालं माहिती का? कृष्णाचे बंधू बलराम दादा आणि बलराम हा दुर्योधनाचा गुरु. त्या काळात भीमाला हरवणारा गदा युद्धामध्ये एकच योद्धा होता, तर योद्ध्याचं नाव आहे दुर्योधन. या दुर्योधनाला गदा युद्धाची कला बलराम दादाने शिकवली होती. बलराम दादानी गदा शिकवली. बलराम दादा गुरु दुर्योधनाचा. मग गदा युद्ध शिकला, चांगला प्रवीण झाला. आणि दक्षिणेमध्ये दुर्योधनाने बलराम दादाला खूप धन दिलं. जवळजवळ सुवर्ण मुद्रांनी भरलेल्या गाड्या. बलराम दादा खुश झाले. म्हणले दुर्योधना तुला अजून काय पाहिजे का? म्हणले पाहिजे ना गुरुजी. म्हणजे काय पाहिजे? म्हणले मला लग्न करायचंय. म्हणले कर की मग. म्हणले मला लग्न करायचंय, पण मला सुभद्राशी लग्न करायचं, तुमच्या बहिणीशी. बलराम दादा म्हणले मग दिली. मग त्यात काय, आमच्या बहिणीचं जर कल्याण होत असेल तर दिली तुम्हाला. लग्न जमूनच बलराम दादा द्वारकेत आला आणि कृष्णाला सांगितलं, कृष्णा सुभद्रेचं कल्याण झालं. म्हणजे काय? सुभद्राचं लग्न जमून आलं. कोणाशी? दुर्योधनाशी. कृष्ण हसले. म्हणजे दादा आपल्या बहिणीचं कल्याण झालं. एवढ्या श्रीमंत घराण्यात आपली बहीण जाणार, भावी साम्राज्य हस्तिनापुराचे असणार अशा महान घरात आपली बहीण जाते. दादा श्रीमंत घरात आपली बहीण गेली, पण पोरग फक्त संध्याकाळी पिऊन येतंय, एवढं दुःख आहे. नाही तर तसं घर चांगलंय. कृष्ण म्हणलं, बलराम दादा म्हणले मला माहिती तू काहीतरी खोडी काढणार, पण म्हणले दादा सुभद्राचं लग्न तू जमवलंय, मी काही नाही, चांगलं झालं, लग्न होणार. आणि सुभद्रेच्या महालात कृष्ण आले आणि तिला सांगतात, सुभद्रा दादा लग्न जमून आलाय. कोणाशी? दुर्योधनाशी. सुभद्रा म्हणते दादा जर माझं लग्न दुर्योधनाशी झालं तर मी जीव देईल. कृष्णाजी विचारलं तुला लग्न कोणाशी करायचं? म्हणजे लग्न केलं तर अर्जुनाशी करेल. मग कृष्ण म्हणाले मग अर्जुनाशीच लग्न होईल. कसं शक्य आहे? दादा लग्न जमून आलाय, दादाच्या विरोधात जाता नाही ना दादा. कृष्ण म्हणाले तुझं लग्न झालंय का? म्हणले नाही. तुला लग्न कोणाशी करायचं? अर्जुनाशी. मग अर्जुनाशीच होणार. हा कृष्णाचा शब्द आहे. फक्त मी सांगतो तेवढं करायचं. उद्या सूर्यास्ताला अर्जुन येईल. अर्जुनाच्या रूपात नाही येणार, साधूच्या रूपात येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी तू 3:30ला 4:45ला उठायचं, रथ जोडायचा, रथ चालवायला तू बसायचं, मागे अर्जुनाला उभं करायचं, जा निघून मी तुझ्या मागे. अर्जुनाला कृष्णाने साधूचं रूप धारण करायला लावलं. द्वारकेत तो आला.
आणि कृष्णाने दादाला सांगितलं, बलराम दादाला, दादा हा जो आहे ना साधू, हा फार मोठा तपस्वी हिमालयातला साधू आहे आणि आपलं अवभाग्य आपल्या द्वारकेत त्याचे पाऊल लागलेत. त्या साधूचं स्वागत केलं दादाने. स्वागत झालं, त्या साधूला घरात आणलं, रात्री मुक्कामाला ठेवलं. सकाळी पहाटे सुभद्राने रथ जोडला. रथ चालवायला सुभद्रा, मागे अर्जुन उभा, रथ गेला. तेवढ्या द्वारपाल पळत आले, महाराज घात झाला महाराज. काय आलं? घात झाला महाराज, बोलगे बोले. घात झाला महाराज, बोलगे बोले. बलराम दादा त्या द्वारपालावर चिडले, बोलगे बोले. म्हणजे महाराज अर्जुनाने सुभद्रेला पळवलं. बलराम दादानी गदा उचलली ना अर्जुनाला मारायला निघाला. कृष्ण म्हणाले, थांब दादा, मी पण येतो. आपल्याच घरात राहतो ना आपली बहीण पळवतो म्हणजे काय? ठेवायचा नाही त्याला, नाही का? आपलीच बहीण पळवतो म्हणजे काय? ठेवायचा नाही त्याला. फक्त रथ चालवायला मी बसतो, तू मागं उभा राहा. कृष्ण रथ चालवायला बसले. दादा गदा घेऊन अगदी डोळे लाल बुंद, दिसेल त्या ठिकाणी अर्जुनाच्या ठिकऱ्या. या विचारात बलराम दादा महाद्वारात रथ आला. कृष्णाने द्वारपालाला विचारलं, काय व्हायला रे? द्वारपाल सांगायला लागले, महाराज रथ चालवायला सुभद्रा होत्या, मागे अर्जुन उभा होता, या बाजूला रथ गेला. ते म्हणले, जोरात सांग, दादाला ऐकायला जाऊ दे. काय पाहिलं तू? रथ चालवायला सुभद्रा होत्या, मागे अर्जुन उभा होता. कृष्णाने घोड्यांचा लगाम ओढला, खुंटीला अडकवला आणि दादाने विचारलं बलराम दादाने, रथ का थांबवला रे? मला दादा जाण्यात काय मजाच नाही. रथ चालवायला कोण आहे? मागे कोण उभा आहे? दादा तुझ्या लक्षात आलं का? अर्जुनाने नाही सुभद्रा पळवली. मी तुम्ही जागे. अर्जुनाने नाही सुभद्रा पळवली दादा, सुभद्रेनेच अर्जुन पळवलाय. याचा अर्थ आपली कार्टी धड नाही, त्या पोराला मारण्यात काय मजा आहे? याला म्हणतात कृष्ण. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, दिसायला साजिरी आहेत पण विचाराला महान आहेत. या दोन्ही नामांचं तुम्ही स्मरण करा, हृदयामध्ये स्मरण करा. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरे स्मराकारे, विठोबा रखुमाई. एक टाळी, हातवर हातवर हातवर.
स्मराकारे या दोन्ही नामांचं सातत्याने स्मरण करा. नामस्मरण करा आणि त्या नामाप्रमाणे आपण वागलो पाहिजे. मुखामध्ये रामाचं नाव आहे आणि तसे जर साधना वागणं नसेल तर केवळ ते नाम घेण्यात मजा नाही. नामाप्रते तत्व नाही अन्यथा वायानिक पंथा जासी झनी. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. ही संसाराला सोडायला सांगितलं नाही, त्याची बंधनं तोडा. संसार कुणालाही सुटला नाही, सोडू शकत नाही, सुटला नाही, सोडणार नाही. संसार जरी सोडला, संन्यास जरी घेतला, घराच्या जरी किल्ल्या नसल्या कमरेला तर मठाच्या तरी लावावं लागतात. पोरं म्हणतात बाप गेला का सगळं आपलंय. तिथेही शिष्य विचार करतात बाबा गेला म्हणजे आपलंच. म्हणजे त्यापेक्षा आसोनी संसारी जिव्हे वेगू करी. संसाराच्या वाटेव केलेला परमार्थ हा भगवंताला जास्त आवडतो. संसाराचा त्याग करून परमार्थात मन लावणं सोपं आहे, पण आसोनी संसारात राहून परमार्थ करणं खूप अवघड आहे. म्हणून संसारिकासाठी भगवंत लवकर प्रसन्न होतो. म्हणून आपुली आपण करा सोडवण. माऊली सांगतात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती राया. त्याच नामांचं मी स्मरण करत राहतो आणि माझ्या हृदयामध्ये त्याच्याविषयी जिव्हाळा आहे. म्हणून माझी सोडवणूक जशी मी केली तशी आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. यथाविधी यथावकाश या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला. खांडेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष आदरणीय लहानुभाऊ गुंजाळ, माझे परमार्थ प्रेमी, माझे बंधुवत प्रेम माझ्यावर करणारे आदरणीय रमेश भाऊ गुंजाळ, त्यांचे सर्व संचालक, या मंडळाचे विश्वस्त अध्यक्ष, त्याचप्रमाणे गुणीजन गायक संपत महाराज, संजय महाराज, कृष्णा महाराज, कल्याणजी महाराज पवार, आदरणीय आमचे संपत महाराज लांडगे असतील, त्याचप्रमाणे विणेकर आमचे दादा, तुळशी आई घेतलेल्या आईसाहेब, सर्वांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आजचे अन्नदाते कैलासवासी अन्नदाते माता पिता कैलासवासी यमुनाबाई बनसीलाल गुंजाळ आणि कैलासवासी बनसीलाल भिकाजी गुंजाळ यांच्या स्मरणार्थ श्री रघुनाथ बनसीलाल गुंजाळ यांच्यातर्फे आजचं अन्नदान आहे. म्हणून या अन्नदात्यांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. एवढं दातृत्व द्यायला, कारण जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली असती ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जे काही लोकांकडे दया आहे पण संपत्ती नाही, काही लोकांकडे संपत्ती आहे पण दया नाही. आणि आपण सहज म्हणतो पेटलं तर 2 महिने 6 महिने भिजणार नाही, पण देण्याची दानत नाही. काहींची दानत तर त्यांच्याकडे संपत्ती नाही, पण काही लोकांकडे संपत्ती पण आहे आणि देण्याची दानत पण आहे. असे हे अन्नदाते हे भगवंताची विभूती आहेत. आणि आजचा हा प्रसाद मी मगाशी सांगून गेलो, प्रसाद म्हणून खा, अन्न म्हणून नाही. अन्न आहेच, आपण घरी खातो ते अन्न वेगळं आणि इथे खातो ते वेगळं. घरी मडकं फुटलं तर जागा उकुरड्यावर आहे, पण काल्याच्या कीर्तनात जर मडकं फुटलं तर जागा उकुरड्यावर नाही. प्रसाद म्हणून घरी आहे. म्हणून मडकं एकच पण जागा पहा, त्या जागा महात्म्य आहे, तिथं कीर्तन ऐकलेलं आहे. म्हणून कीर्तनाचा हा प्रसाद त्या अन्नाचा प्रसाद झालेला आहे. तो प्रसाद म्हणून सगळ्यांनी घ्या अशी सगळ्यांना विनंती. आणि उद्याचं कीर्तन जसं आजचं 7 ते 9 कीर्तन, पण उद्याचं कीर्तन हे वेगळंच कीर्तन आहे. तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं भूषण, या महाराष्ट्राचं अतिशय महान कीर्तनकार, का ज्यांच्या कीर्तनाला ना वेळ ना काळ, असा एकच महाराष्ट्रात असा गिनीज बुकमध्ये नोंद करणारा कीर्तनकार म्हणजे आमचे निवृत्ती महाराज देशमुख, का ज्यांच्या कीर्तनाला कधी ठेवा गर्दी आहे. माझ्या कीर्तनाला जेवण ठेवावं लागलं, माझ्या कीर्तनाला टाईम बदलावा लागला, पण निवृत्ती महाराजांच्या कीर्तनाला जेवण न ठेवता गर्दी. म्हणून उद्याचं जेवण 7 ते 9 आहे आणि 9 ते नंतर महाराजांचं 9 ते 11 कीर्तन आहे, बरोबर ना. 9 ते 11 उद्या कीर्तन आहे. म्हणून उद्या लवकर जेवायला आहे आणि नंतर कीर्तन आहे. आणि माझं आज कीर्तन आहे मग जेवण आहे.
एवढा फरक महाराजांच्या कीर्तनामध्ये आहे. उत्तम कीर्तनकार, आदर्श कीर्तनकार आदरणीय निवृत्ती महाराजांचं उद्या कीर्तन आहे. तुमच्यासाठी महान पर्वणी आहे. म्हणून अशा वेळेचं सगळ्यांनी नियोजनाचं करावं. भैरवी घ्यायची का थांबायचं? हां, दुसऱ्या सूचना. म्हणून एक वार सगळ्यांचे आभार. झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. सगळ्यांना एक सूचना, थोडी 2 मिनिटं. अलीकडच्या काळात ओरिजिनल तुळशीची माळ मिळत नाही, तर आपण आमच्या घरी आळंदीचे तुळशी बनवणारे जे कारागीर आहे त्यांना बोलून तुळशीच्या माळा बनवलेल्या आहेत. जपाची माळ आहे, महिलांसाठी लहान माळा आहे आणि पुरुषांसाठी मिडियम साईजची माळा आहे. अशा 3 प्रकारच्या माळा आहेत. मी 10 मिनिटं इथं बसणार आहे. कोणाला पाहिजे असेल तर इथं या. कीर्तन झाल्यानंतर त्या मिळतील. झालेली सेवा प्रभूची. जय विठ्ठल, जय जय.